ते नामे केले जपता हरी, म्हणून दिव्याला लहान मानायचं नाही. गुरुवर्य आदरणीय परमपूज्य शास्त्री महाराज आमचे एक गोड उदाहरण सांगायचे. एक अमेरिकेचा जावाई म्हणे भारतात आला. कुठे आला? भारतात आला. आणि जावाई आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त आपल्याकडे आनंद कोणाला होतो? तुम्हाला जावाई नाही आहे ना तुम्हाला? मग कुणाला जास्त आनंद होतो, तुम्हाला का घरवालीला, सासूला? तुम्हाला होत नाही? कामाशी काम जास्त होत नाही, पण सासूला सगळ्यात मोठा आनंद होतो. पण कोणचा जावाई आल्याच्या नंतर जास्त आनंद होतो? लांबच्या जावयाला किंमत असते का घर जावयाला? लांबच्या, बरोबर आहे. लांब जावाई सुद्धा, मध्यम जावाई आधा, आणि घर जावाई हे पाय गदा म्हणतात. लांब जावाई सुद्धा, मध्यम जावाई आधा, आणि घर जावाई गदा. लांबच्या जावयाला किंमत असते, घर जावयाला नसते. आपल्याकडं दिवाळीचा सण होता. दिवाळीच्या सणाला अमेरिकेचा जावाई भारतात आला, आणि आल्याच्या नंतर दिवाळीच्या सणाला आपल्याकडं घरावरती दिवे लावण्याची पद्धती आहे ना? दिवे विझवण्याची नाही, दिवे लावण्याची पद्धती आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. दिवा लावण्याची आपली पद्धती आहे, दिवा विझवण्याची आपली पद्धती नाही. म्हणून घरावर दिवे लावले, आणि तो त्याच्या मेवण्याकडे गेला. मेवण्याला विचारलं, काळे पाहुणं, हे तुमच्याकडचं काय आहे? मेवण्यानं मजाकवारी, चेष्टेवारी त्याला सांगितलं जावयाला अमेरिकेच्या, की हे आमच्याकडचं सूर्याचं पिलू आहे. त्याने विचार केला, आमच्या अमेरिकेत सूर्य आहे, पण सूर्याचं पिलू नाही. आणि मेवण्याला जर मागितलं तर मेवणा अजिबात देणार नाही. म्हणून रात्रीच्या 12 वाजता तो जावाई उठला, घरावरचं सूर्याचं पिलू घेतलं. गावखरीच त्याच्या सासऱ्याची 20 एकरची कडब्याची गंजी लावलेली होती, आणि त्याने त्या गंजीत ते सूर्याचं पिलू नेऊन लपून ठेवलं. पाहता काय माझ्याकडं 20 एकराची वैरण अख्खीच्या अख्खी जळून खाक झाली. तृण अग्नी मेळे समरस झाले, हमिंग कमी करा. तैसे नामे केले जपता हरी. दिव्याला लहान मानायचं नाही, पापाला लहान मानायचं नाही, सापाला लहान मानायचं नाही. आणि चौथा मुद्दा तुमच्या पुढे सांगायचा आहे की भगवंताच्या नामाला लहान मानायचं नाही. कारण भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, मंगल आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. ओ पोटी पाजाना ना पाना, पोटी पाजाना ना पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नारायणा. वा वा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. थोडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना फोडण्याची ताकद ही भगवंताच्या नामात आहे. तुम्ही सोशल मीडियावर एक बाबा पाहत असाल,
त्या बाबांचं नाव आहे प्रेमानंद बाबा, वृंदावनचे. 20 वर्षांपूर्वी ते एका डॉक्टरांकडे गेले. बाबांना डॉक्टरांनी सांगितलं की म्हटले बाबा तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहे, तुम्ही जास्त दिवस जीवन जगू शकत नाही. एक किडनी गेली तर मनुष्य काही काळ एका किडनीवर वाचू शकतो, पण जेव्हा दोन्ही किडन्या जातात ना तेव्हा मनुष्य जास्त दिवस जगू शकत नाही. बाबाने विचार केला आजही मरायचंय, उद्याही मरायचंय, पण मला राधा राणीचं नामचिंतन करत करत मरायचंय. म्हणून एका किडनीचं नाव बाबांनी राधा ठेवलं, एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलं. अजूनही तो महात्मा राधा राणीच्या नामचिंतनाच्या बळावर वृंदावनात जिवंत आहे. ही भगवंताच्या नामाची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणून तर आळंदीत हौसे नवसे गौसे चोट्टे कुणीही जाऊ द्या, आळंदीत गेलं की माऊलीच म्हणतात, पंढरपुरात गेलं की माऊलीच म्हणतात, वृंदावनात गेलं की तिकडे ॲटोवाला सुद्धा तुम्हाला ओ राधे, राधेच म्हणतो ना, राधे एवढंच म्हणतो. कारण राधा राणीच्या कन्हैयाच्या पदस्पर्शाने ती माती पवित्र झालेली आहे. जहाँ यमुना किनारा है श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी यहाँ तेरा नजारा है दिल खो गया, है दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में है मेरा दिल खो गया. मातीचा कन्ना कण राधा राणीच्या कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला आहे. आळंदीत तुम्ही पाठीमागे एक पेपरला बातमी वाचली असेल पाटील, त्या बातमी अशी होती, दोन्ही डोळ्यांनी अंध व्यक्ती आजान वृक्षाखाली माऊलीच्या समाधीजवळ बसून हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण करत होता. तुम्ही म्हणाल आंधळा व्यक्ती ज्ञानेश्वरी कशी वाचन करतो, तर त्यांना ती ज्ञानेश्वरी त्याच पद्धतीने दिली जाते. त्यानं हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण केले. पारायण करता करता त्याला विवाह झाला, पत्नीसुद्धा दोन्ही डोळ्यांनी अंध मिळाली, पण तीही एवढी भाग्यवान पुण्यवान, मालकाबरोबर तिनेही हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण केले. आणि असं करता करता त्या दोघांच्या उदरी अर्थात त्याच्या पत्नीच्या उदरी एका बाळांचा गर्भ राहिला. ज्ञानेश्वरीचं पारायण या दोघा पती पत्नींनी करावं आणि जणू त्या बालकाने पोटातच ज्ञानेश्वरी ऐकावी. कालांतरानंतर त्या दोन्ही अंध पती पत्नींना एक डोळस मुलगा जन्माला आला. तो मुलगा 8च वर्षाचा झाला आणि वयाच्या 8व्या वर्षी त्या मुलाने अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखपाठ केली. ही माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे. म्हणून तर नामाला सामान्य मानता येत नाही, पापाला सामान्य मानता येत नाही. पाप विषापेक्षा मारक असतं, पाप अग्नीपेक्षा दाहक असतं, पाप तलवारीपेक्षा धारदार असतं. म्हणून पापाला लहान मानायचं नाही, सापाला लहान मानायचं नाही, दिव्याला लहान मानायचं नाही, तसं भगवंताच्या नामाला लहान मानायचं नाही. तसंच माझ्या तुकोबारायाच्या कोणत्याच अभंगाला लहान मानायचं नाही. कारण तुकोबारायांचा एक अभंग नाही, तर तुकोबारायाचा एक अभंग म्हणजे एक गाथा आहे, लक्षात ठेवा. म्हणून तर म्हणतात ज्याचा माथा सरकला त्यानं काय वाचावं बापा, गाथा. पण ज्याला नाही माथा ते कधीच वाचत नाही गाथा. बरोबर आहे ना. घरी गेल्यावर खातील बायकोच्या, कोण म्हणीवला था, मी नाही म्हटलो, हेच म्हटले, नसतील खायच्या बायकोच्या लाता, तर वाचा तुकाराम महाराजाचा गाथा. कारण गाथ्यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. ज्ञानेश्वरीत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. एखाद्या वेळेला तुम्ही देहानं ज्ञानेश्वरीत नाही गेले तरी चालेल, पण मनानं मात्र गाथ्यात ज्ञानेश्वरीत जा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. कबीर महाराज म्हणतात, धनुष्य बाण जर हातात घेतला, रस्सी खेचली आणि रस्सी जर सोडलीच नाही तर तो बाण कधीच कुणाला लागणार नाही. म्हणून तर महाराज म्हणतात मन गेलं पाहिजे, बाण नाही सोडला तरी चालेल. मन गया तो
जाने दे, मत जाने दे शरीर, ना खेचे कमान तो कहाँ लगेगा तीर, कबीरा कहाँ लगेगा तीर। बन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खेचे कमान तो कहाँ लगेगा तीर। तुकोबारायच्या पुढे साधक आहे, त्या साधकाने तुकोबारायांना विचारलं, का हो महाराज, जगात लोक पैशाला ज्याच्याकडे जास्त आहे त्याला श्रीमंत म्हणतात का ज्याच्याकडे पारमार्थिक श्रीमंती आहे त्याला श्रीमंत म्हणतात? बोलत चला. बाबा तुमचं काय नाव आहे? तुळशीराम बाबा. गावचे आहे का बाहेर गावचे आहे? गावचे. मग काही हरकत नाही. तुळशीराम बाबा, मी तुम्हाला सोपा प्रश्न करतो, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला श्रीमंत म्हणतात का ज्याच्याकडे पारमार्थिक नामरूपी धन आहे त्याला श्रीमंत म्हणतात? त्याला काय म्हणतात? याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. कारण पारमार्थिक श्रीमंती ज्याच्याकडे आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. ज्ञानोबाराय बोलतात, सेवा भाव दारवंटा, नैसिकतेचा सुटे का सुटा, तया कर्माचा जेने उचलिला वाटा, तो समर्थ जान मृत्यू लोकी. परमार्थात ज्याला सेवा घडते तो श्रीमंत. ज्याचा पैसा परमार्थाकरता खर्च केला जातो तो श्रीमंत. तुकोबारायच्या पुढे साधक आहे, त्या साधकाने महाराजांना प्रश्न केला, काय हो महाराज, तुमची भूमिका आमच्या लक्षात आली. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला श्रीमंत म्हणतात, ज्याच्याकडे सोनं आहे त्याला श्रीमंत म्हणतात. तुमच्याकडं तर ह्या गोष्टी सगळ्याच होत्या, तरीसुद्धा तुम्ही पैशाने श्रीमंत म्हणत नाही, मग नामरूपी शब्दाला श्रीमंत म्हणताय. महाराज म्हणतात, नामरूपी शब्द हे माझ्या घरचं धन आहे. पण कोणतं? महाराजांचं एक प्रमाण आहे, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. तो सगळ्यांना प्रकाशित करणारा असल्यामुळे महाराज म्हणतात, तो शब्द नामरूपी शब्द माझ्या घरचं धन आहे. का हो? पैशाने श्रीमंत माणूस असू शकतो, पण नामरूपी शब्दाने श्रीमंत असणं शक्य आहे का? कदापि शक्य नाही. मग तुकोबारायकडे श्रीमंती नव्हती का? 100व्या शतकात तुकोबारायांच्याकडं 450 एकर जमिनीचे मालक तुकोबाराय होते. परंतु 100व्या शतकात दुष्काळ पडला. त्या काळात तिघे भाऊ वेगवेगळे झाले, कान्होजी, सावजी आणि तुकोबाराय. तिघा भावांच्या हिशाला 64 लाख वाट्याला आले होते. तेव्हाचे 64 लाख, आत्ताचे बघा किती होतील. परंतु समाजाचं ऋण फेडण्याकरिता आपल्याकडची पूर्णच्या पूर्ण संपत्ती तुकोबारायांनी समाजाला दान दिली. हातात खापराचं भांड घेतलं आणि माझे तुकोबाराय भिकेला लागले. कारण तुकोबारायाची पत्नी एक वयाच्या 15व्या वर्षी अन्न करता मेली. दुष्काळ पडला आणि 100व्या शतकात दुष्काळ पडल्याच्या नंतर एक तुकोबारायांची पत्नी वयाच्या 15व्या वर्षी अन्न करता मेली. पण त्या पत्नीला वेळेवर खाण्याकरता अन्न मिळालं नाही. संतू नावाचा मुलगा एक दूध करून मेला, पण त्या मुलाला तुकोबारायांच्या वेळेवर दूध मिळालं नाही. सज्जनांनो, तुकोबारायांचे सासरे आप्पाजी गुळवे पुण्याचे नंबर 2चे श्रीमंत होते. अनगडशहा फकीरांचा सिद्धीचा कटोरा कुठेच भरला नव्हता, पण आप्पाजी गुळव्यांकडे सिद्धीचा कटोरा त्या फकीरांचा पूर्ण भरला होता. एवढे श्रीमंत तुकोबारायांचे सासरे. परंतु
दुष्काळ पडल्याच्या नंतर कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात माझ्या तुकोबारायनी बुडवल्या, पण नाही कधी कुणाकडे वसुलीला माझे तुकोबाराय गेले. नाही पैशानं श्रीमंत आहे म्हणून जगाला कधी तुकोबारायनी सांगितलं, मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता साहब, हौसलों से उड़ान होती है. माझ्या तुकोबारायचा विश्वास त्या नामरूपी शब्दावर केवढा मोठा असेल. महाराजांसाठी सर्वांनी टाळी वाजवा. ज्या कलाकाराला ज्या महाराजाला समयसूचकता कळाली तो महाराष्ट्रातल्या कोण्याही दगडावर नेऊन आपटा तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही समयसूचकता कुणालाही येत नाही. माऊली फार कमी लोकांना देतो. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न अन्न करता मेली. परंतु महाराज कधी घाबरले नाही, भगवंताचं नाम सोडलं नाही. म्हटले मला हेच आवडतं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. बाळा तुझं नाव काय आहे? सुप्रेम. आडनाव हटकर. सुप्रेम, मी तुला सोपा प्रश्न करतो. तुला सगळ्यात जास्त मम्मी आवडते का पप्पा आवडतात? दोन्हीपैकी एक सांगायचं आहे. मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडतात? पप्पा. वा, याच्यासाठी एकदा पुनश्च जोरदार टाळी झाली पाहिजे. कोण आवडतं सुप्रीम? पप्पा. आवडलाच पाहिजे, कारण त्या पप्पाचे खूप मोठे संघर्ष आणि कष्ट आहेत. हे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटावरी हासू जरी कणा वाकला. हे घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. हे उमगाया बापर. म्हणून सुप्रीमला सगळ्यात जास्त कोण आवडतात? पप्पा. सुप्रीम, तू माझ्या एवढा होशील, बरोबर आहे? माझ्या एवढा झाल्याच्या नंतर तुझं लग्न होईल. सध्या तर होत नाही म्हणा. माझ्या एवढा झाल्यावर तुझं लग्न होईल, बरोबर आहे? लग्न झालं की तुझ्या घरी तुझ्याकडं कोण येईल? बायको येईल. बायको आल्याच्या नंतर सुप्रीम माझ्याकडे लक्ष दे. सगळ्यात जास्त तुला कोण बायको आवडेल का पप्पा आवडतील? आता बायको म्हणतं ते. कोण? पप्पा म्हणला. हा, पप्पाच म्हटलाय तो. आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत पप्पा आवडतात, मम्मी आवडते. आणि लग्न झाल्याच्या नंतर विठ्ठला विठ्ठला. हनुमान की जय, ज्ञानेश्वर महाराज की
गेलं गेलं बसा बसा बसा, गेली हवा गेली. गेली हवा. बसा बसा, उठू नका. काही आता सध्याच येत नाही. बरोबर आपला टाईम 8 ते 10 आहे. अर्धाच तास आपल्यासाठी राहिला. माझ्याकडे लक्ष द्या थोड्या वेळ. चिंतन आपलं चालू होतं की महाराजांच्या घरी बाकीही श्रीमंती होती, परंतु महाराजांनी या श्रीमंतीला कधी किंमत दिली नाही.